नाशिकमधली आपण माहिती जाणून घेऊया। महेश महाले आहेत आपल्यासोबत, नाशिकचे प्रतिनिधी। महेश, नाशकात सुद्धा या निवडणुकांच्या अनुषंगानं जय्यत तयारी सुरू होती। अनेक स्थानिक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांना घेऊन राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते पदाधिकारी सातत्यानं नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आजपासून आचारसंहिता लागू झालेली आहे, त्यामुळे यावर काहीशी मर्यादा देखील येणार आहे। महेश, नाशिकमधली रणधुमाळी नेमकी कशी सुरू आहे? अगदी खरं अजिंक्य, खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं असेल, अनेक वर्षांपासून खरं तर महानगरपालिका निवडणुकीची प्रतीक्षा लागून राहिलेली होती आणि आज तर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। नाशिकमधली जर परिस्थिती बघितलं तर 122 नगरसेवकांची संख्या आहे, 21 प्रभाग आहे आणि यामध्ये बहुतांश 4 सदस्यीय प्रभाग असणार आहे, तर 2च प्रभाग जे आहेत ते त्रिसदस्यीय असणार आहे। मात्र या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर भाजपने 100+ नारा दिलेला आहे, त्यामुळे आणि शिंदे गटाने देखील स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा केलेली आहे। त्यामुळे एकूणच या ठिकाणी महायुती होते का दोघंही पक्ष स्वबळावर लढता हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर एकीकडे शिंदेची शिवसेना आणि भाजप जरी असले तरी दुसरीकडे विरोधकांमध्ये जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, हे देखील आता या निवडणुकीसाठी कामाला लागलेले। एकूणच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर नाशिक महानगरपालिका ही अत्यंत महत्वाची महापालिका आहे। या दृष्टीने खरं तर आता भाजपने ही कंबर कसलेली आणि 100+ नारा या ठिकाणी दिलेला आहे। वेळोवेळी मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बैठका घेतल्या आणि 100+ नारा दिलेला होता, तर दुसरीकडे जर एकनाथ शिंदे हे देखील नाशिकमध्ये आले होते आणि ही निवडणुका महायुतीला सोबत घेऊन लढण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे। त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये आता नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीमध्ये सामील जातात की स्वबळावर लढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या वेळेच्या 2017च्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळालेली ती भाजपकडे महापौर पद होतं। खरं तर नाशिककरांची एक परंपरा वेगळी मानली जाते, दरवेळेस दरवेळेस जे आहे ते वेगवेगळ्या पक्षांना संधी देण्याचं काम जे आहे ते नाशिककर करत असतात। 2012ला मनसेची सत्ता होती, त्याच्यानंतर 2017ला झालेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली, तर आता होणाऱ्या या 2025च्या निवडणुकीत नाशिककर कोणाला नेमकी साथ देता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिककरांची भूमिका नेमकी काय आहे, नाशिककर कोणाला कौल देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।